सरकारनं आजपर्यंत मारून टाकलेले आहे, तुम्हाला मी स्पष्ट या शब्दात सांगतो. पण एक सामान्य कुटुंबामधील एक आपल्यातला एक युवक दीपक भाऊ बोर्डासारखा स्वतःची नोकरी सोडून समाजाच्या हितासाठी रस्त्यावर आले आणि गेले 6 महिन्यामध्ये कित्येक त्याने 4 ते 5 या ठिकाणी उपोषण केले आणि संबंध महाराष्ट्रातला समाज एका ठिकाणी केलेला आहे. बांधवांनो, आता हाक दिली आपल्या दीपक भाऊने, आपल्याला मुंबईला जायचंय. मला सर्व समाज बांधवाला सांगायचं या ठिकाणी वरून की ज्याला यायचं नाही त्याने सर्वांना या ठिकाणी आपली 2-2 रुपयाची तुटपुंजी गोळा करून त्यांना वाहनाने त्यांना त्या ठिकाणी शिदोरी बांधून मुंबईला पाठवावं आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यासाठी दीपक भाऊच्या माध्यमातून आपण संबंध महाराष्ट्रातले मावळे आम्ही आरक्षण आणल्याशिवाय वापस येणार नाही, त्या तुम्हाला सांगतो. बस झालं कुणाच्या सत्रांच्या उचलणं, कुणाची हुजरी करणं बस करा. आता आपला माणूस बघा आणि आपल्या हितासाठी लढायचं आपल्यालाच बघावं लागणार आहे. आपला कुणी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये वाली नाहीये. खरंच बांधवांनो, आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या महाराष्ट्रातला मराठा समाज तुम्हाला मी अभिमानाने सांगतो, सर्वांनी सर्व जातीचे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले, एकत्र झाला आणि या शासनाचं नाक दाबून तोंड उघडलं. त्याच पद्धतीने आपल्याला दीपक भाऊ बोर्ड यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रातल्या धनगराला महिला असतील, मुली असतील, पुरुष असतील, युवक असतील यांना एकत्र होऊन सर्व ताकद त्यांच्या पाठीमागे देऊन 21 तारखेला मुंबई बंद करायची, या शासनाचं तोंड बंद करायचंय, नाक दाबून यांचं तोंड उघडायचं आणि आपल्याला अधिकार दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 36 या नंबरवर या कलम आपल्याला दिलेला अधिकार, आपलं एसटीचं आरक्षण हे आपल्याला मागून घ्यायचंय. त्यासाठी दीपक भाऊ बोर्डेला आपण साथ द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलोय आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय